अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या तारफैल आणि नायगाव परिसरात रेल्वे प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे लाईन लगत असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू आहे. आणि विशेष म्हणजे या मोहिमेच्या कक्षेत काही धार्मिक स्थळांचाही समावेश असल्याने परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अकोला शहरातील तारफैल आणि नायगाव या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून रेल्वेच्या मालकीच्या जागेवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते आणि त्यानुसार आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. इतर यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यात येत आहेत. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या कारवाईबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून काहींनी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विशेष बाब म्हणजे रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या काही धार्मिक स्थळांचाही अतिक्रमण हटाव या मोहिमेमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात संवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रेल्वे मार्गाच्या सुरक्षतेसाठी तसेच भविष्यातील विकास कामांसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. आणि या दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तारफैल आणि नायगाव या परिसरामध्ये दिवसभर हालचालींना वेग आला असून नागरिकांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे. प्रतिनिधी शांवाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. तारफैल भाग परिसरात रेल्वे प्रशासनानं अतिक्रमण हटावची मोहीम काढली आहे. पण या मोहिमेच्या आधी काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी कलेक्टर आणि SP संवाद साधला. त्यात त्यांना GR सुद्धा केंद्र सरकारचा दिला आणि त्यावर चर्चासुद्धा झाली. तरीही आज रेल्वे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाईत पहिल्यांदा केंद्र सरकारच्या GR प्रमाणे पुनर्वसन होणे आवश्यक होतं. त्या पद्धतीचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं नाही आणि ही मोहीम अजूनही सुरूच आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं यांच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही कलेक्टरांशी पुन्हा चर्चा करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आज यांचं जे प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, अत्यंत गरीब असा वर्ग आहे आणि सर्व समाजाचे लोक यामध्ये राहतात आणि यांच्या आज या नुकसान भरपाईला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा अधिकार असताना यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली, याचा आम्ही निषेध करतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने पुन्हा लढा या ठिकाणी उभारून या पूर्ण लोकांना न्याय देण्याचं काम करू. पावसाळा तोंडावर आहे आणि अतिक्रमणाचा बडगा काढलेला आहे. केंद्र सरकारचा नियम आहे, केंद्र सरकारनंच केलेला आहे. महाराष्ट्र सरकार यामध्ये पहिल्यांदा पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण हटवता येत नाही. पण ही आजच्या परिस्थितीत ही चालू आहे, दादागिरी चालू आहे प्रशासनाची किंवा सरकारची, ही अत्यंत खेदजनक आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी कधी खपवून घेणार नाही. या विरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून न्यायालयात द्यात मागू. आम्ही लेकर पाकर घेऊन कुठे तयार आले. 7-7 वर्षाची वय आमची झाली, आमचे आई बाबा वारले, आमच्या आजी वारले, आमची पिढी इथेच वारली. आम्ही 10 कुठे आम्ही लोकांना याला दिसत नाही का भारत सरकारले काय जागा देऊ द्या मग यायचे घर तोडा म्हणून दिसत नाही. भारत इलेक्शनच लागे बरोबर आमच्या घराने घुसत कोणी हागला असला का त्याच्या जवळ जातात, राम राम जय भीम नमस्कार. आणि आता इलेक्शन झाला ना, आता थोडा तुमच्या घर जा कुठे बी कळले आता नाही गाडी खाली कटा. आता मोदी सरकारचा हे आहे धोरण. मग मोदी सरकार आम्हाला सरकार आहे तर भारत सरकार आहे, त्यानं आम्हाला जागा द्या गरीबाले. आम्ही काही नाही मागत, आम्हाला जागा देत होता, आमच्या घर तोडत होता. आता नोटीस हे आले. आमच्या इथे घर आम्ही लहानशे मोठे झालेले आहेत. आमची आई आमची मम्मी कुठे जाणार? त्यांना 5 मुली आहेत, माझ्या मम्मीला 2 मुली आहेत, त्या अपंग आहेत आणि कुठे जाणार? आम्हाला गावाला सुविधा नाही, काहीच नाही आहे. आम्ही आमचा संसार सोडून कुठे जा? सरकारनं आम्हाला काही ना काही दिली पाहिजे. लोक वोट घ्यायला येतात आमच्या दारी, आम्ही त्यांना वोट देतो आणि आता वोटाची बारी आली ना, आमच्या दरवाज्यात कोणीच नाहीये आणि म्हणत बी नाही आम्हाला की तुम्ही या, आम्ही जागा देतो थोडीशी तुम्हाला राहिले. 2 दिवस झाले आम्ही इकडे तिकडे हिंडतो. मग आमचा पोरग म्हटलं जिन्याहून पडला.
या ढाकाच्याने पोलीसवाले रोज येतात, रोज आम्हाला परेशान करतात. घर चोरतो. माझा पोरग एवढा मोठा जिल्ह्याहून पडला, आज ऍडमिट आहे. एसी मध्ये भरती आहे. कोण पैसा देणार आहे त्याला? कोणीच पैसा देणार नाहीये. आणि आम्ही त्यांना पुरा सपोर्ट करत आहोत. सरकारने हेच मागणी करत आहोत आम्ही, की आम्ही सपोर्ट करत आहोत. आम्हाला